गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्ट जनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. मावळवितो विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासो बंधू आता. सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीरायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडक ताट, शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु, मराठवाड्याचे गुरु, संभाजीनगरचे गुरु, कन्नडचे गुरु, आपल्या गावाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, भव्य कीर्तन महोत्सव. श्री ढवळेश्वर भगवान प्रसन्न. श्री क्षेत्र आपल्या भूमीमध्ये 39वं वर्ष आहे आणि त्याच्यातलं आजचं हे 7वं कीर्तन. परमपूज्य गुरुवर्य बाबा आणि गुरुवर्य ज्ञानदासजी महाराजांनी ही सेवा माझ्या वाट्यावर सोपवलेली आहे. आपल्या सप्ताला आशीर्वाद मिळालेला आहे सद्गुरु चंद्रकांतजी महाराज. त्यांचीच पुण्यतिथी 39वं वर्ष आहे. 10-11 वर्ष जर वाचलेत तर आपण सुवर्ण महोत्सव बघू. 25 वर्ष झाले की त्याला ब्रॉन्झ ज्युबिली, ज्युबिली म्हणजे उत्सव, रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, गोल्डन ज्युबिली म्हणतात. 75 वर्षाला अमृत महोत्सव, डायमंड ज्युबिली म्हणतात. 100 वर्षाला आणि अशा प्रकारे शताब्दी म्हणतात. यामध्ये आणि ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने वैकुंठवासी सद्गुरु चंद्रकांतजी महाराज यांची 39वी पुण्यतिथी, महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य गुरुवर्य संत ज्ञानदासजी महाराज डबल आलं का. या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे. एवढी नावं घेणं काही शक्य नाही. समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त महिला मंडळ, बालगोपाल, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे, हरिपाठ काकडा करणारे, सेवा करणारे, कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन देणारे, त्याचप्रमाणे भालदार, सोपदार, आपल्या या मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष, कोषाध्यक्ष, त्याचप्रमाणे खजिनदार आणि सर्व परिसरातील आलेली आमची गुरुबंधू मंडळी, टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, त्याचप्रमाणे तुळस धारण करणाऱ्या महिला, विणेकरी, मृदंगाचार्य सहित सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. हो, आपल्या भारतवर्षामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. 4 गोष्टी कोणत्या विशेष आहेत? पाण्याने भरलेली धरणं का? मुळीच नाही. धरणं पाण्याने भरलेली ही चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. पण पोटाची गरज आहे, तिथे परमार्थाचा संबंध आहे का? धरण भरण्यात नाही. साखर कारखाना का? साखर कारखाना काढणं चांगलं आहे, टिकवणं त्याच्यापेक्षाही चांगलं आहे.
पण सांगू का, पण तोही आपल्या पोटाकरताच विषय आहे ना. अध्यात्माचा काय संबंध साखर कारखान्याशी? मग इंडस्ट्रीज एरिया का, म्हणजे औद्योगिक परिसर का? मुळीच नाही. मग दूध डेअरी का? डेअरी करता डेअरी आहे. कोणी सांगितलं तुम्हाला डेअरीचा परमार्थाशी संबंध आहे? मग चार गोष्टी विशेष काय? संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय काय? संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. भेटला भगवंत की दुःखाचा अंत. आपला संप्रदाय सोडून इकडे तिकडे कुठेच भटकायचं नाही. या संप्रदायात काही मिळेल का? त्या संप्रदायात काही मिळेल का? तिथल्या संप्रदायामध्ये जाऊ का? एक कोणीतरी महिला परक्या राज्यातली म्हणजे कर्नाटकातली महाराष्ट्रामध्ये तिने आपला संप्रदाय उघडला आणि जाहिरात दिली. कशी काय? 5 मिनिटात कुंडलिनी जागृत. 5 मिनिटात कुंडलिनी जागृत होत नाही. मला माळा टाकून 63 वर्ष झाले, माझी कुंडलिनी जागृत झाली नाही. 5 मिनिटात कुंडलिनी जागृत होत नाही. योग्याची होते. आपली कुंडलिनी केव्हा जागृत होते? चहाच्या कब्बशा वाजल्यावर. अशा जाहिरातीनं बळी पडू नका विनंती करतोय. मी त्या बाईचं नाव सांगितलं नाही, संप्रदायाचं नाव सांगितलेलं नाही, कोणाचाच उल्लेख नाही, पण कालापव्यय आहे. आजचीच गोष्ट सांगू का तुम्हाला? संभाजीनगर मधली एक जण असा कंट्रोलरशी भांडत होता. गाड्या वेळेवर सोडते नाही, गाड्या वेळेवर लावते नाही, गाड्या कुठशिक लावतात, गाड्या निघून जातात. तो इकडे भांडत होता आणि तिकडे लागलेली गाडी निघून गेली त्याची. याला एक शब्द देतो, कालापव्यय. अपव्यय झाला काळाचा. शांततेनं ऐका. मग काय करावं सांगतो. लेकरा करता आईचं दूध आहे. काय बोललो मी आता? चुकलं तरी चालेल पण गप नको बसा. लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, शेती करता पावसाचं पाणी आहे आणि आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण आहे. भटकायचं कशाला इकडे तिकडे? मग आता परत सांगतो तुम्हाला, आपला संप्रदाय सोडायचाच नाही का? मुळीच नाही. काही पुरावा आहे का? वाया अनेक पंथा जासिल जणी, वाया अनेक पंथा जासिल जणी, वाया अनेक पंथा जासिल जणी. नामावरते तत्व नाही रे, नामावरते तत्व नाही रे, नामावरते तत्व नाही रे, इकडे तिकडे भटकू नको. वाया आणि पंथा जाशील. मग इथेच राहू का वारकरी संप्रदायात? आकडावा श्रीपती येणे पंथ, आकडावा श्रीपती येणे पंथ, आकडावा श्रीपती येणे पंथ. संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे संगती मनोमार्गगती. आकडावा श्रीपती येणे पंथ, आकडावा श्रीपती येणे पंथ, आकडावा श्रीपती येणे पंथ. आला का पंथ शब्दाचे 2 चरण गाथ्यामध्ये आपल्या हरिपाठामध्ये आले. आकडावा श्रीपती येणे पंथे, वाया आणि पंथा जाशील जणी. पिंपळनेरचं चरण देऊ का तुम्हाला? नगर जिल्ह्यातलं पिंपळनेर. तेणेची पंथे आपलं आपलं पहा आणि पुनश्च एक जाता जाताना सांगून निघून जातो. आई वडील देतात तो देहदान आहे. हा हा हा. परमात्मा देतो तो जीवदान आहे. जेणे हा जीव दिला दयाचे करीन चिंतन. आई वडील देतात तो देहदान आहे. परमात्मा देतो तो जीवदान आहे आणि संत देतात ते कृपादान आहे. कृपादान केले चलते, कृपादान केले चलते,
कृपादान केले संती, कल्पांती सरेना कल्प संप दान सरत नाही. संत उदार उदार भरले अनंत. माझ्याच गावाजवळचा एक आदिवासी ऑफिसर माझ्या शेजारी बसलाय का स्टँडवर गावाच्या जवळ. मला बोलायला लागला, तुम्ही कोण आहेत? म्हटलं पोपटबाव कासार खेडेकर. बरं, काय करतात? म्हटलं कीर्तन करतो. आणखी काय करतात? प्रवचन करतो. आणखी काय करतात? भागवत रामायण सांगतो. आणखी काय करतात? म्हटलं जेवण करतो. प्रश्नावर प्रश्न इतके विचारायची काही गरज आहे का? आणखी काय करतात? तुम्ही ऑफिसर आहे, तुम्ही ऑफिसचे ऑफिसर आहे का कीर्तनकारचे ऑफिसर आहेत? हे ध्यानात बाण ठेवलं पाहिजे म्हटलं. तिथेच बोललो मी त्याला. मग घडलेली घटना काल्पनिक नाही, सांगतो ना. म्हणे तुम्ही कुठल्याही कीर्तनामध्ये सगळे बुवा लोक म्हणे, तुम्हीच नाही, संतांचा गवगवा करतात. तुमच्या संतांनी आमच्या आदिवासींना काय दिलं? हा प्रश्न त्याने मांडला. असंतुष्ट आत्मा. ध्यानात आलंय का मी काय शब्द वापरला? वारकरी संप्रदायाबद्दल असंतुष्ट असणारा हा जीवात्मा. म्हटलं वारकरी संप्रदायाच्या संतांजवळ पिवळं कार्ड नाही. ज्यांना समजलं त्यांच्या ध्यानात आलं. म्हणे सरकार आम्हाला 2 रुपये किलोचे गहू देतं, 3 रुपये किलोचे तांदूळ देतं, 15 ऑगस्टला मुलांना कपडे देतात, 26 जानेवारीला गोळ्या बिस्किट चॉकलेट वाटतात आणि प्रत्येक मुलाच्या खात्यावर बँकेतून पैसे टाकतात. तुमच्या संतांनी काय दिलं? मला थोडंसं वाईट वाटलं त्याच्या बोलण्याबद्दल, जास्त काही नाही वाटलं. मग मी त्याला बोलायला लागलो. म्हटलं सरकार तुम्हाला गहू तांदूळ देतं, हा पहिला भ्रम काढून टाका. हाय म्हणे कसं काय काढायचं? प्रत्येकाला मिळतं म्हणे. म्हटलं शांतते नाही का? ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलकं, कारलं, दोडकं, तेल, तेल, गासलेट, वल्डर, बल्ब, पिन, नीळ, टिनोपाल, साबण, इस्त्री, बल्ब, झोपेतून उठल्यावर दंतमंजन, झोपताना अमृतांजन. या 100 वस्तू दररोज लागतात. या 100 वस्तूंचा टॅक्स मराठीत म्हणतात कर, सरकारच्या ट्रेजरीत पडतो. ट्रेजरी म्हणजे सरकारी तिजोरी. आणि त्याच्यातून कारखानदारीतल्या 10,000 वस्तू आहेत. प्रत्येक कारखान्याला वेगळं वेगळं मटेरियल लागतं, रॉ मटेरियल, कच्चा माल लागतो. हे सगळंच सगळं याचा टॅक्स जमा होतो. पंजाबचा गहू, आंध्राचा तांदूळ सरकार आणतं, पुरवठा खात्याच्या मार्फत गोरगरिबांना देतं. कोणतंही सरकार असो, हा कार्यक्रम 101% चांगला आहे, चांगलाच आहे. म्हटलं ठीक आहे, पण त्यांनी हे जे गहू तांदूळ दिले त्यांच्या घरून दिले का तुम्ही भरलेल्या टॅक्स मधून? मग जरा आकसला थोडासा. समजलं ना तुम्हाला? उन्हामध्ये गांडूळ कसा आवरला जातो, अगदी तसाच आवरला जातो. पटकन सांगा म्हटलं, गाडी येऊन जाईल, तुमची गाडी, माझी गाडी येऊन जाईल. घरून दिलं का तुम्ही भरलेल्या टॅक्स मधून? एकट्या दारूचा, देशी दारूचा टॅक्स 2200 कोटी 220 अब्ज रुपये राज्य सरकारच्या ट्रेजरीत पडतात. राज्य उत्पादन कार्य, शुल्क उत्पादन कार्य, एक्साईज म्हणतात त्याला, तिथून मिळतं. अशा हजारो वस्तूंचे टॅक्स आहे. मग सरकारचं नाव कसं काय मोठं करतात? म्हणे मला सगळं माहिती आहे म्हणे, पण तुमचा अभ्यास किती आहे हे पाहतोय. लगेच मग मी त्याचा शर्ट इथे धरून घेतला. आता तो ऑफिसर का? माझा ऑफिसर थोडीच होता तो. म्हटलं लक्षात राहू द्या, ज्या विहिरीचं, डोहाचं, नदीचं पाणी प्यायचं आहे, 10-20 ओंजळी पाणी पिऊन घ्या, दगड टाकू नका नदीमध्ये. त्याला मार्मिक आहे आणि धार्मिक आहे. मी जे बोललो ते काय 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 मार्मिक आहे आणि कोणीच घरून देत नाही. मग संत उदार उदार भरले, अनंत भांडार भरलेला आहे त्यांचं. ऐकत राहा शांततेने. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, बर का, संतांचं दिलेलं सरत नाही. जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, वासना कधी मरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय सांगितलं तुम्ही बघा. आता मी काय करू त्याला? आता तुम्हीच बघा. आता एका जनार्दनी मांडिले
साम अथर्व 4 वेदाचं विवरण केलं, सगळ्या जगाला दिलं. वेदाचे हे केले विवरण. पूर्ण महाराष्ट्रात 52 संतांची यादी आहे. पूर्ण भारतात 252 संतांची यादी आहे. माझ्याजवळ स्वतःजवळ असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव सांगून देतो तुम्हाला. 252 वैष्णवाकी वार्ता. हिंदी मिश्रित मारवाडी भाषा येते. मला तेवढा बोध होत नाही त्या ग्रंथाचा. काही मारवाडी शब्द आहे त्याच्यामध्ये. राजस्थानचा ग्रंथ आहे तो माझ्याजवळ हिंदीमध्ये. सांगून देऊ, एकट्या भारतात 252, महाराष्ट्रामध्ये कितीतरी यादी आहे. 52. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गोरोबा आहे, चोखोबा आहे, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, सजन, कसाई, कबीर, लतीफ, सेना, नावी, बैरा, पिसा, शेख मोहम्मद, कमाल, बांदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चिदानंद बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, आळंदीकर, दांडेकर बाबा, मोठे बाबा, नतोशिंग बाबा, गंगागीर बाबा बेटावरचे. आपण यादी किती झाली? मलाच कळालं नाही मी काय बोललो. आणि खरं सांगू का, खरं सांगू, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. चला, मला 7-8 दिवसापूर्वी एक माणूस काय बोलला, इकडचा सिल्लोडकडचा होता तो, म्हणे कीर्तनकार बाबा लोक शायनिंग दाखवत्या. अरे 72 वर्षाचं म्हातारं काय शायनिंग दाखवेन रे? तुला शायनिंग शब्द कसा काय आठवला? चकाकी. मग मी त्याला बोललो, अरे शायनिंग जाऊ दे तिकडे. म्हटलं काय शायनिंग शायनिंग करतो? कीर्तनामध्ये संतांची नामावली नाही सांगायची तर मग जिल्हा परिषदची यादी सांगू का तुला? तेव्हा गप्प बसलं. एक जाता जाता सांगून जातो मी कशा करता. बोलो, पुण्यवंत व्हावे घेता मोठी भाग्याची ही भूमी आहे की या गावाला ज्ञानोबारायांच्या अगोदर 200-250 वर्षापासून संजीवन समाधी. महाराष्ट्रात कुठेच नाही. मी सुद्धा भारावला गेलो. अखिल संतांच्या प्रतिमा ही प्रति पंढरीच आहे, प्रति वैकुंठच आहे. आणि जो जितकी सेवा करीन त्याच्या पदरामध्ये तितकं फल पडणार आहे. हा राम बैठे झिरुकले में सबका मुजरा लेत, जाकी जितनी चाकरी उतना तन खा देत. जो जितकी सेवा करीन तनाने धनाने मनाने त्याला तितकं मिळणार आहे. संतांचा उत्सव आहे. हरपले आपणा पे पावे ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. काय देतात संत? 4 वेदाचं विवरण काढलं, सगळ्या जगाला देऊन टाकलं. आणखी बोलू का थोडक्यात? हे पहा, सर्व नद्यांचं सार समुद्रात येतं, एक म्हणायचं मनातल्या मनात. सर्व तीर्थांचं सार जे आहे मायबापांच्या चरणात येतं, 2 म्हणा मनातल्या मनात. सर्व देवदेवतांचं सार गायीच्या शरीरात येतं. ऊसाचं सार गुळा साखरेत येतं. दुधाचं सार तुपामध्ये येतं. झाडाचं सार फळामध्ये येतं. वेलीचं सार फुलामध्ये येतं. फुलाचं सार अत्तरमध्ये येतं. ओ, जीवनाचं सार सत्संगतीत येतं. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार, सगळे सारच सांगितले मी तुम्हाला. फक्त एक सार राहून गेलंय माझ्याकडून. भाजीचं कालवणचं जे वरचं राहतं ते काय? तरी मी म्हणतच होतो. तरी तुम्ही म्हणूनच टाकलं, तरी मी म्हणत होतो ना. ज्याला असेल माथा तो वाचील, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. आणि अशा गाथेमध्ये 4043 अभंग आहे. मी गाथेकडे चाललो आता. संतांचा, संप्रदायाचा, साधू पुरुषांचा असा उल्लेख मी केला आतापर्यंत. यामध्ये 4043 अभंगांचे 100 प्रकरण आहेत. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही. प्रकरण शब्दाचा अर्थ होतो विभाग. मग त्याच्यामध्ये पूर्ण गाथेचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल 18 तास लागतात. मध्ये चहा नाही, काफी नाही, दूध नाही, सफरचंद नाही, डाळिंब नाही, चिकू नाही, संत्री नाही, मोसंबी नाही, नारिंगी नाही, गप्पा नाही, हॅलो हेही नाही, पेपर नाही, रेडिओ नाही, सातच्या बातम्या नाही. 18 तास वाचा. 18 तासात गाथेचं पारायण होतं. ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण केलं. चला ऐका, पुन्हा सांगून जातो तुम्हाला.
वेद संस्कृतात आहे, गाथा पंचमवेद आहे, गाथा तुकोपनिषद आहे. आणि गाथा सांगूनच जातो तुम्हाला, संसाराच्या समुद्रामध्ये भरभटलेलं जहाज त्याला रस्ता दाखवणारा धर्मदीपक आहे. तुमचे जे राहील ते ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामध्ये 100 प्रकरणात 4043 अभंगात 19,300 चरण आहेत. 19,300 चरण. काही प्रतिमध्ये फरक पडतो. आणि एक चरण आचरण मध्ये आलं की मरण गोड झालं. ऐका आता पुढचं सांगून निघून जातो. त्यामध्ये संतपर प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये 226 आणि काही प्रतिमध्ये 227 अभंग आहेत. 889 चरण आहे. हा अभंग संतपर वाटतोय तुम्हाला, पण संतपर नाही. हा खुलासा करायचा होता. देव वसे चित्तीन त्याची घडावी, याच्यात संत संगतीची मागणी आहे म्हणून अभंग मागणीपर प्रकरणात आजोबांनी टाकलेला आहे. आजोबा म्हणजे जोग महाराजांनी टाकलेला आहे. चला ठीक आहे, बघू आपण. आणि काय मागणीपर अभंग आहे. 7व्या दिवसाचे कीर्तनकार मागणीपर अभंग घेतात. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार नामपर अभंग घेतात. मंगलाचरण आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आणि अशा प्रकारानं भगवंताच्या लीला गाणारा अभंग घेतात. ठीक आहे, इथून सुरुवात करतो. मागणीपर अभंग आहे ना. हो बाबा, हो कीर्तनकार, हे कीर्तन आम्हाला पटत नाही. काय झालं भाऊ? पटत नाही. अरे काय झालं? संत मागत नाहीत, मग मागणीपर अभंग झालेच कसे? ज्याला मामा नाही त्याला मामी असेल का? ज्याला काकाच नाही त्याला काकी असेल का? काही काही डबल डबल म्हणाल होतो. ज्याला भाऊ नाही त्याला भाऊजाई नाही, ज्याला मुलगी नाही त्याला जवाई नाही. जो मागतच नाही त्याच्या मागणीपर अभंग होतीलच कसे? काही मागणे काही मागू नये, कुणाजवळ मागू नये, कधी मागू नये, कशा करता मागू नये, पोटा करता पेटी करता मागू नये. मी वचन देतो काहीच मागणार नाही. घ्यावी घ्यावी माझी भाकर जरी का मागेन आणि मी काहीच मागणार नाही. मग मागणीपर अभंग झालेच कसे? तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्या. विश्वंभर बाबा आमाबाई पहिली पिढी. बरं बरं बरं. दुसरी हरी आणि मुकुंदा यांची पिढी. दोन्ही युद्धात भरती झाले, मारले गेले. पैकी एकाची पत्नी गरोदर होती. पती वारल्यावर थोड्याच दिवसात तिला मुलगा झाला. तिचं नाव विठाबाई. विठाबाईचा जो मुलगा झाला त्याचं नाव विठोबा. तिसरी पिढी. विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचा बोल्लोबा, बोल्लोबाचे तुकोबर आहे. 8वी पिढी आली. बरं का? आता परत शांततेनं ऐका. या पिढ्या तुम्हाला सांगितल्या. पूर्वीच्या पिढ्यांनी काय केलं? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तुम्हाला कोणी का विचारेना बुवाने काय सांगितलं मिरासी शब्दाचा अर्थ? तुकाराम महाराजांची गाथा BA ला MA ला स्पेशल वाङ्मय ज्या मुलांनी निवडलं त्यांना ती गाथा अभ्यासाला आहे. हा स्पेशल वाङ्मय ज्याने घेतलं त्याला, ज्याने हिंदी घेतलंय स्पेशल, त्याला रामायणातल्या चौपाया कबीर साहेबांचे दोरे अभ्यासाला आहे. आणि हे MA BA ला अभ्यासाला असणारा विषय आळंदीला पहिल्या वर्षाला आहे. आज सप्तमी अष्टमी असेल. 7 दिवस झाले संस्थेचा पाठ सुरू झाला. आता प्रतिपदेला ऐका. आता सांगतो तुम्हाला. काहीच मागू नये, कुणाजवळ मागू नये. मग मागतात का? इथेच प्रश्न अडकलेला आहे. मागू नये मागू नये कुठे कुठे म्हणतात मागतात. संत संगती देई चरण सेवा, ह्याची दान देगा देवा. चंद्रभागे स्नान तुका मागे, असे चरण सापडतात. काही मागू नये, काही मागू नये असेही चरण सापडतात. तुका म्हणे जीव भावदेवा पायी, जीव भावदेवा पायी, जीव भावदेवा, तुका म्हणे जीव भावदेवा पायी. देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती.
मागे मागो कवणासी, ज्यासी मागो तो मजपासी. माझ्या हृदयात तो परमात्मा आहे. जग नाशिवंत वस्तू देईल, मला नाशिवंत मागायचं नाही. हा, मग मागतास कस काय? मग आता याचं उत्तर देऊन टाकतो. संत महात्मे संसारातलं मागत नाही आणि परमार्थातलं मागतात. संसारातलं मागूच नाही आणि परमार्थातलं मागल्याशिवाय माघारी येऊच नाही. हा, मग काय मागलं परमार्थातलं? करोने उचित प्रेम घाले हृदयात, आलो दान मागायास, आलो दान मागायास, परमार्थातलं वैराग्य मागितलं, परमार्थातली सत्संगती मागितली, परमार्थात देव दर्शन मागितलं. अशा गोष्टी मागितलेल्या आहेत. आता गंमत सांगतो तुम्हाला, मागण्याच्या बाबतीमध्ये लय 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 किचकटच आहे. भ्रष्टाचार्याचं दान घ्यावं का घेऊ नये असं जर मी बोललो, काही लोकांना राग येईल, काही म्हणते बुवा बरं बोलले, काही ना राग येईल. घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाष नाही, गाथेतलं चरण बोलून गेलेलं आहे. आता सांगू का, कीर्तन सुटलं, मी तुमच्याकडे दक्षिणा मागली तर तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे ते कमी होईल. मागलं तर प्रेम कमी होतं आणि तुमचं जे मी घेतलं तर माझं पुण्य कमी होईल. ही भानगड आहे बाबा. हे एका जुन्या म्हाताऱ्या कीर्तनकाराचं चिंतन मांडतोय तुमच्या पुढे. समाजाकडे मागण्याने प्रेम कमी होतं, समाजाचं घेतल्याने आपलं पुण्य कमी होतं, समाजाचं खाल्ल्याने आपलं पुण्य कमी होतं. मग आता मागूच नाही का? मागावंच का? कल्याण आहे ना सगळ्यांना माहीत, जहागीरदाराचं गाव आहे ते, भलं मोठं कल्याण. रेल्वे, सेंट्रल रेल्वेचं जंक्शन आहे. त्याचे दोन भाग पाडले रेल्वेने, पूर्व कल्याण, पश्चिम कल्याण. पश्चिम कल्याणमध्ये सप्ताह असतो महिलांचा. केव्हा? मे महिन्याची सुट्टी, अक्षय तृतीयेची सुट्टी. आता तिथे एक हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये त्या सप्ताह करतात. 400 महिला सभासद आहेत. हा, त्याच्यापैकी 300-325 महिला पारायणाला. ओबो, 15-20 महिला ज्या आहेत स्वयंपाक करतात, कोणी कीर्तनकारांचे कपडे धुतात, कोणी भांडे घासतात, कोणी साफसफाई करतात, कोणी झाडझूड करतात, कोणी उद्याच्या स्वयंपाकाचं धान्य निवडतात आणि 4-5-6 महिला वर्गणी करायला फिरतात. सगळा कारभार महिलांचा. पुरुषांनी कीर्तन ऐकायला यायचं, टाळकऱ्यांनी कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं, लगेच निघून जायचं. कीर्तनाची वेळ संध्याकाळचे 6 ते 8. माझं कीर्तन होतं. झालं, याचा भंगार कीर्तन केलं मी, हाचा मग घेतला. काहीच मागू नये, कुणाजवळ मागू नये, कधी मागू नये असं मी बोललो. मग 8 वाजेला कीर्तन संपलं ना, जवळचे लोक निघून गेले, पण सगळे टाळकरी, कीर्तनकार, मृदंगाचार्य, भालदार, चोपदार, पहिलं पात्र माझं कीर्तनकार नात्याने बसलो जेवायला. बाकीचे सगळे बसले. एवढा भात घातला, त्याच्यावर एवढीच आमटी घातली, भात कोरडाच राहिला. म्हटलं आमटी कोण वाढतं? त्या मंडळाच्या अध्यक्षाचं बाई होत्या, त्यांचं नाव बरं का कुलकर्णी बाई. त्या बाईजवळ आमटी होती. म्हटलं आमटी कमी वाढली, भात कोरडा राहिला, आमटी पाहिजे. एकाने सांगलं कुलकर्णी बाई इकडे या, आमटी वाढा. कोण आमटी मागतं? म्हणे आता ज्यांनी कीर्तन केलं का ते पाटील बुवा आमटी मागतात. आलीबाई भांड घेऊन, तुम्ही आमटी मागितली? म्हटलं हो, तुम्हीच बोललात ना कीर्तनात काहीच मागू नये. ओ बाप, आता भुका राहा ना असंच खा. म्हटलं आता काहीच मागू नये, तुम्हीच बोललात, कधीच मागू नये, तुम्ही आमटी मागतात. आता कीर्तन संपल्यावर एक चादर द्या, एक उशी द्या, ग्लासभर पाणी द्या, हे मागू नको का? कुठला संदर्भ लोक कुठे लावतात? मागल्याने निरपेक्षतेला बाद येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 जण गाथा सांगतात, त्यांची संख्या कमी आहे. मी स्वतः ऐकलं बरं का. न मागणं म्हणजे देवाच्याही पुढे भक्त जाऊन आणि मान ताट करून निरपेक्षता भक्ताची दिसून येते. आणि जो भक्त मागत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये त्याच्याकडे याचकत्व भाव येतो. आणि जर नाही मिळालं तर दीनपणा येतो न मिळाल्यामुळे आपल्याला. असं आहे. तर त्यातली गंमत सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोघ जण एकांतात आहेत. म्हणजे कसं काय? हा
देवभक्ताचा एकांत आहे का चरण? ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आमासी जरी तारील संचित तरी उचित काय तुझी. देवभक्ताचा एकांत एक, गुरु शिष्याचा एकांत दुसरा. गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकाची वदंती, हा गुरु शिष्याचा एकांत आहे. तिसरा एकांत पती पत्नीचा सांगायची गरज नाही. आणि चौथा एक एकांत आहे असंतुष्ट आत्म्यांची गुप्त बैठक. ज्यांना समजलं नसेल त्यांनी नुसतं पाहत राहा. पण हा देवभक्ताचा एकांत आहे. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलण्या एकांत, मला काहीच मागायचं नाही. एक गोड भावनात्मक प्रश्न मांडतो तुमच्या पुढे. प्रल्हादजी भगवंताचे बालभक्त आहेत. ते दैत्यकुड साचो कारे परी इंद्रही सरीन लाहे उपरे. त्या नरसिंह भगवंताने पोट फाडलं, हिरण्यकश्यपूचं खाली टाकून दिलं. प्रल्हादाला उचलून घेतलं. प्रल्हाद बाळा, तुझ्या पित्याचा वध मी केला, दुःख मानू नकोस, त्याच्या कर्माचं फल त्याला मिळालं. पण लक्षात असू दे, तुझ्या आईकडचे 21 कुळं, बापाकडचे 21 कुळं, या सर्व कुळांचा उद्धार झाला. चतुर्भुज नर होऊन ठेले. शोक करू नकोस प्रल्हाद, माझ्या समाधानाकरता माझ्याकडे माग. हा, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक माग प्रल्हाद. तेवढ्यात प्रल्हादाच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट उमटलं. प्रभू भगवान अंतर्यामी, अंतरात्मा, प्रत्यगात्मा, मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही. प्रल्हाद प्रल्हाद भद्र भद्रंते, भद्र म्हणजे कल्याण. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतोस्मी ते सुरोत्तम. भागवत झालं आज मी ऐकलं थोडस भागवत. मी सगळ्या जगाची प्रीती पूर्ण करणारा सुरोत्तम आहे, उत्तम देव आहे. माग माझ्या समाधानाकरता. देवा मी मागणार नाही. न पारमेष्टम, न महेंद्रदिष्णम, न सार्वभम, न रसाधिपत्यम, न योग सिद्धीर पुनर्भवम वा. मी काहीच मागणार नाही देवा. मला प्रलोभन दाखवू नका देवा. अरे माझ्या समाधाना करता माग, माझं समाधान होईल तू जर मागलं तर. मित्राच्या घरी गेले, मित्राच्या घरी खमंग चिवडा बनवलेला आहे आणि तुमची एकादशी आहे, माझ्या समाधाना करता का खाणार का? मग आता काही काही खाऊ नाही घेतील आपण, काय करणार? गंमतच येऊ मोठी. देवा प्रभू मला मागायचं नव्हतं, पण तुमच्या समाधाना करता मी मागतो. माग आता, मला समाधान झालं. माग 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 द्याल आत्ताच. 3 भुवनाचं वैभव देतो प्रल्हाद तुला. प्रल्हादजी, ध्रुव महाराज आणि आपले नामदेव महाराज हे तिन्ही बालभक्त आहेत. माग असं धरून ठेवलेलं आहे प्रेमाने. लढीवाड पणाची भाषा आहे. द्याल ना? आत्ताच देतो, एवढ्यात देतो. बरं ठीक आहे, माग. देवा मला मागण्याचीच इच्छा होऊ नये हे द्या. देव म्हणायला लागले मागण्याचीच इच्छा होऊ नये, मग मी तुला काय द्यावं? मलाच तुम्ही सांगा. जहा चोरो का डर वहा शाम होती है. काय करावं देवा? याने मागलं का मागलं नाही मी तुम्हालाच विचारतो आता. एक बहिणीचा मुलगा होता, एका माणसाच्या बहिणीचा मुलगा मामाकडे शिकत होता. नोकरी काही लागत नव्हती, काम करत होता. मामा मला काहीच देऊ नका, कपडे देऊ नका, लत्ते देऊ नका, सोनं देऊ नका, काहीच देऊ नका, पण माझी आई तुमची बहीण आहे ना, तिला विहीण करून घ्या, मला काहीच देऊ नका. म्हणजे वा रे वा. आता हे काही मागणं आहे का? येतो तू LLB झालेल्या पेक्षाही बुद्धी चालवली. माझ्या आईला तुम्ही जर विहीण करत नसाल ना, तर माझ्या वडिलांना व्यायी करून घ्या, मला काहीच देऊ नका. हे न मागण्यातलं मागणं आहे आणि प्रल्हादातलं मागण्यातलं न मागणं आहे. चला मग आता मागा तुकोबारा या. देवा मागायचं नाही तुझ्याशी आणि तुझ्या चरणाशी मला अंतर पडेल असं काहीच मागायचं नाही देवा. माझ्या समाधाना करता माग.
तुकोबाराया हे पहा, सिंहल द्वीपाधिपती लंकेश, हा त्याला मारलं आणि ती लंका मी विभीषणाला देऊन टाकले. वाली, वानरराज वाली, शूर, त्याला मारलं आणि त्या वानरांची नगरी जी होती किष्किंधा ती सुग्रीवाला देऊन टाकली. वालीला मारलं, सुग्रीवाला देऊन टाकली. एक लहान बालकाला एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली आणि वाटीभर दूध मागलं, त्याला क्षीराचा समुद्र देऊन टाकला. असा मी दाता आहे. आंधळ्या पांगड्याचा एक बहुसागर तरता, कार्य करीत असा चिंता, असा मी दाता आहे. मागा ना मग आता माझ्याकडे. आता तुम्ही म्हणतात ना देवा मी मागणार आहे. तुकोबाराया माझ्याकडे द्यायला भरपूर आहे, पण तुमच्या मनाला काय आवडतं ते मागा. तुमच्या मनाला काय आवडतं ते मागा. असं म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी देवाकडे जे मागलं ते दुसऱ्या चरणात, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, तुकोबाराय बोलले ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. आता कोणाला काय, लहान लेकराला माती आवडते, थोड्या मोठ्या मुलाला मातीत खेळणं आवडतं. आवडण्याच्या गोष्टी सांगू, लहान लेकराला 4 गोष्टी आवडतात. ख ख ख ख क ख ग ग छ छ ज ज ट ठ ड ड न ये नाही. क ख ख ख ख खेळ, खेळणं, खेळगडी, खाऊ. ख ख ख ख माय मावल्यांना 4 वस्तू आवडतात. स स स स रानातलं सस नाही. स सोनं, स साडी, स शृंगार, स सिनगार. या 4 गोष्टी मावल्यांना आवडतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि संतांना आवडे निरंतर बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. आणि भगवत भक्तांना काय आवडतं? संत ग्रंथ पंथ भगवंत, या 4 गोष्टी आवडतात. हा, शंकर भगवान अभिषेक प्रिय आहेत, विष्णू भगवान स्तुती प्रिय आहे, गणेशजी गणपती बाप्पा मोदक प्रिय आहे, स्त्रिया सुवर्ण प्रिय आहे आणि कीर्तनकार भजी प्रिय आहे. ज्याची त्याची आवड मी सांगून टाकली तुम्हाला. मला काही लोक आतापर्यंत किती बोलले किती नाही, गाडी घेऊन टाका, गाडी घेऊन टाका. अरे कितीची घ्यायला पाहिजे? घ्या 7-8 लाखापर्यंत. नवी का जुनी? नाही, नवी घ्या, कुठेही बंद पडेल जुनी गाडी. 7-8 लाखाची काय गाडी सांगतो हलकट म्हण. मग 10-12 लाखाची घ्या. मला नाही पटत ती 10-12 लाखाची. 18-20ची घ्या. म्हटलं माझी गाडी 45 लाखाची आहे. घेतली का? मग
कुठे डेपोत जमा केली आहे. भाड्यापुरते पैसे, डिझेल पुरते पैसे देऊन टाकाय. आरटीओला रामराम घालायची, 350 रुपयाचं नाकं फाडायची आणि जिथे बिघडली तिथे सोडून चाललं जावं. પછી काही वांधो નથી. एक जाता जाता सांगतो, मला स्वतःला जीवनात पसारा आवडलाच नाही. एकाच वाक्यात सांगू का, जितका पसारा तितका ईशाचा घसारा. तुम्ही माना आणि तुम्ही मानू नका. मग आता देवा, माझ्या मनाला काय आवडतं, माझ्या मनाला काय आवडतं. आमचे गायनाचार्य तुम्हाला रागात उत्तर देणार आहेत. आता मला जसा राग आला तसं ते रागातच बोलणार आहेत. विश्व माऊली, ज्ञानोबा माऊली, कल्पतरूची सावली, वारकरी संप्रदायाला पावली, भक्ती त्याला फावली, कल्पतरूची सावली ज्ञानोबा माऊली. पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे आहेत आणि बोलतात, तुझी आण वाहतो, तुझी शपथ वाहतो, तोच आवडतो. तुझी आना वाहिना देवराया, तुझी आना वाहिना देवराया, तुझी आना वाहिना देवराया, तुझी आना वाहिना एक जाता जाता सांगून जातो. महिना सव्वा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. चाळीसगाव तालुक्यातली. माझ्या शेजारीच त्या घरचा मालक जिथे उतारलं मला दारू पिऊन बसला माझ्या शेजारी. काही लोक मर्यादाही पाळायला आपण कोणाशी बोलतो हेही त्यांना राहिलं नाही. काय बोलावं आता, काय सांगावं मलाही कळत नाही. बसला. हो म्हटलं, तुमचा वास येतोय दारूचा. म्हटलं असं काय करता. अहो म्हटलं थोडं लांब बसायचं. म्हटलं मी बसतो लांब. हा म्हणे, मग तुम्ही लांब कशी काय बसता. बसा बसा. काय नाही, गुळापासून बनती ती आहे, काय करावं. लय मोकार दिसते म्हटलं ही. तेवढ्यात त्या घर मालकाच्या मंडळीने दूध गरम केलं, आलं वगैरे टाकलं, हळद टाकली, दूध दिलं. म्हणे बाबा, तर तुम्ही दूध प्यालेत ना, तुम्हाला जसं दूध आवडतं तसं मला दारू आवडते. पण याचा फरक तुम्हाला जाता जाताच सांगतो. विडी, सिगरेट, पान, चहा, तंबाखू, गुटखा, चटका, फटका, मटका, ब्राऊन शुगर, हेरोईन, चिलीम, तंबाखू या सगळ्या वस्तू स्वीकारणं, व्यसन करणं ही दोषात्मक आवड आहे. माफ करा, हसण्याकरता बोलत नाही आहे मी. या सगळ्या वस्तू 16 वस्तू आहेत. ह्या 16 वस्तू 16. बरं बरं बरं, मग देह सोडा. या सगळ्या वस्तू स्वीकारणं, अंमल करणं ही दोषात्मक आवड आहे. सफरचंद, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, नारिंगी, दूध, दही, तूप, लोणी, खवा, मावा, पोहा, रवा या सगळ्या वस्तू खाणं ही गुणात्मक आवड आहे. असं आहे. एवढासा बडीशूपचा दाणा जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये थोडं का होईना ए विटामिन गेलेलं आहे. एवढीशी राईचा दाणा जर तुम्ही पोटात गेला, तुमच्या पोटातला वायू तो कमी करणार. एक दाणा, त्याच्यात वायू हारक त्याचं कार्य आहे. एवढंसं आलं जरी तुम्ही खाल्लं, दुधातून कशातून जेवणामधून आलं कफवात पित्ताची साम्य अवस्था करणार आहे. परंतु गुणात्मक आवड आणि दोषात्मक आवड याचा असा कालवा करून टाकतात लोक, चिवडा करून टाकतात. असं आहे. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, सगळ्यात जास्त लोक जे मरतायत ते तंबाखूचं पासून जेवढे पदार्थ बनतात ते पदार्थ सेवन करणारे. मग काय म्हणतात, जे तंबाखू खात नाही त्यालाही कॅन्सर होतो. तो तंबाखू न खाणाऱ्याला झालेला कॅन्सर वेगळा आणि तंबाखू खाऊन झालेला कॅन्सर तो कॅन्सर वेगळा. लक्षात राहू द्या. म्हणून एक जाता जाताना सांगून निघून जातो,
गुणात्मक आवड असावी. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुका आहे. कोणता? खटाव. हा. त्याच्या बाजूला एक गाव. कीर्तनाला नेलं मला मोटरसायकलवर. गावापासून 2 किलोमीटरवर वस्ती. घरमालकाला बोलवलं, इकडे या. म्हटलं जेवण कुठे? जेवण होय माझ्याचकडं होय. म्हटलं तिखट टाकू नका, मुगाचं वरण करा. 21 वस्तू 22 वस्तू टाका, तिखट टाकूच नका. वय र. अरे महाराज काय म्हणतात र? तो त्याच्या पत्नीला सांगतो. वय काय म्हणतात? त्यासनी तिखट नाही भावत. वय कंच कंच आवडतं, किस्त किस्त खातात. त्याच दिवशी पहिला प्रसंग होता सातारा जिल्ह्यात. कंच कंचन किस्त किस्त. म्हटलं असं करा तसं करा, हे करा ते करा ते करा ते करा. आता तिथे वस्ती लांब, गाव लांब, संध्याकाळ झाली आणि त्या बाईने हिरव्या मिरच्या चिरल्या. हिरव्या लांब मिरच्या. आणि त्याच्यात हरभऱ्याच्या डाळीचं ओलं केलेलं पीठ भरून त्याला भरली मिरची म्हणतात. आणि तळलेल्या 8 मिरच्या मला एकट्याला ठेवल्या. एक पखवाजा आणि एक गायनाचार्य, त्या दोघांना 2-2च दिल्या. ते रागा रागानं माझ्याकडे बघत होते. म्हटलं इकडे या. होय काय सांगत्या? म्हटलं ह्या मिरच्या खाऊन घ्या. नव खावा 4-2, आम्हासनी बरं वाटल. नव बट पहिली पुण्यतिथी इथंच होईल. खावा 4-2 आपलं, आम्हासनी बरं वाटल. आम्हासनी म्हणजे आम्हाला. म्हटलं भाऊ मी टरपल बी खात नाही दादा, घ्या उचलो. तेवढ्यात तो एक टाडकरी खेकसला माझ्यावर. त्याला माहित नाही की मी बो आहे, कारण लोक कपडा पाहतात. 4-4 दोन्हींना देऊन टाकल्या. झाले जेवण, कीर्तनही झालं. तो साताऱ्याचा बुवा मोटरसायकलवर घरी निघून गेला. पखवाजा. तो गायनाचार्य पुण्याकडचा होता. 2:30 वाजेला ओरडायला लागला, पोपट बाबा काय झालं? म्हणे काय माझी फजिता केली, मिरच्या मला दिल्या. म्हटलं रेशनिंगचा तांदूळ तू तुझ्या घरात कशाला भरला? या घरात कशाला भरला? तुम्ही म्हणा श्रोते, बुवा तुम्ही हे उदाहरण कशावर सांगितलं ऐका. रोग होईल असं खाऊ नये, भांडण होईल असं बोलू नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरिना मिळून. एक आहे देवाची आवड, एक दुसरी आहे संतांची आवड. किती झाले? तिसरी मुमुक्षुची आवड आहे, आणि चौथी आवड आहे बद्ध आणि पामराची. मुक्त पुरुषाला आवडच नाही. चला जाऊ द्या. काय आवडतं तुम्हाला? ऐसे आवडते मना देवा पुरवावी. ओ पोपट बाबा, अरे कीर्तन व्यवस्थित करा. वासना तुम्हाला माहित नाही का बोला? देवा पुरवावी. अरे वासनेच्या नादी लागता कशाला? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप, तेची झाले अंगे हरिरूप. एक चरण आहे ते कुठलाही सापडत नाही. जड भरत राजा गाला तो गाताला, कोणत्याच गाथेत सापडत नाही. वासना वाईट आहे. मला स्वप्न पडलं आणि मी स्वप्नात सरपंच झालो. ऑडिटर आला आणि त्याचं माझं भांडण झालं. सीओला कळतो. म्हटलं सीओ आणि तुम्ही दोन्हीचे दोन्ही सरकारी नोकर आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, लोक एजंट आहे. हा म्हणजे तुम्हाला तक्षणी अटक होऊ शकते. म्हटलं हो दे अटक. म्हणे माझी ढाब्यावर जेवणाची व्यवस्था कर. म्हटलं माझ्या घरी जेवण कर, ढाब्यावर नाही. हाट आपटला का काय? तो घरमालक म्हणे बुवा उठा. त्याने 4:15लाच उठवलं मला घरमालकाने. का म्हटलं 4:15 झाले कशाला उठवलं? म्हणे पोपट बाबा तुमचं काय बिघडलं? म्हटलं सरपंच सीट चाललं गेलं. स्वप्नीचे चेईले जाईल रया. रया म्हणजे अरे बाबा. मग वासना पुरी करायची का? ऐका आता शांततेनं. पडिये देह भाव पुरवी सदा, पडिये देह भाव पुरवी
पासी न्यावे पासी न्यावे अंतिमे आपणा पासी न्यावे बळी देह भाव पुरावी वासना 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 आहे न वासनेचा उल्लेख तरी मी आडवावे कोणा कोण पूर्वील वासना तुझं वाचवणी नारायणा लावीसतना कृपावंते आजोबा बंकट स्वामी महाराज गाव निनगूर आईचं नाव रन्ना माता किंवा रत्ना माता वडिलांचं नाव निहाल सिंग आईच्या पोटात 18 महिने राहिले बऱ्याच लोकांना पटणार नाही हे मला पटलं 6 चरणाचा वासुदेव आंधळा पांगडा घेतला तर 6 चाली लावायच्या काल्याचं कीर्तन 4 तास दररोजचं कीर्तन 3 तास काकडा 1.5 तास ते बंकट स्वामी एक सारखे चरण 10 12 चरण वेगवेगळ्या गात्यातले सांगायचे आणि बंकट स्वामी महाराजांचाच आशीर्वाद मराठवाड्याला मिळाल्यामुळे कलाकार मराठवाड्यात जास्त आहेत स्वामींचा चाली आतापर्यंत लोक म्हणत होते पडिये देवा पूर्वी वासना बरं का आणखी प्रमाण बोललो मी एक तरी मी आडवावे कोणा कोण पुरविल मग आता वासना पुरी करायची तर वासना जन्माला घालते जन्म घेणे लागे मग हा घोड आहे कसा काय इथे ऐकून घ्या शांततेनं एक ऐका आपल्याला पुन्हा सांगतो ज्या भक्ताची मलिन वासना आहे ती त्याला जन्माला घालते आणि ज्याची शुभ वासना आहे मला गाथा पाठ करायचा आहे मला ज्ञानेश्वरी पाठ करायची आहे गीतेची संता घ्यायची आहे मला दररोज हरिपाठावर चिंतन करायचं आहे मला दररोज 50 माळा जप केल्याशिवाय झोपायचं नाही ही शुभ वासना आहे आपली शुभ वासना देवाकडे नेते आणती ते आपणा देवा घेऊन जाते देवाच्या स्वरूपात मिळवते आणि मलिन वासना ही जन्माला घालते आता काही काहींच्या मलिन वासना इतक्या वाईट आहे महाराज आता चालू हवा सांगतो हवा कशी मुलीचं लग्न करायचंय का करायचंय मग पाहू का मुलगा एखादा मग मुलगा पहा पण त्याची आई मेलेली पाहिजे त्याला सरकारी नोकरी पाहिजे त्याला बहीण जर नसली तरी चालेल आया ही काही वासना आहे का किती पैसे लावणार तुम्ही आम्ही कसं काय पैसे लावू ते आम्हाला पैसे देतील ही वासना झाली सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाचे समान जर कीर्तनकाराला मुलगी दिली माडकऱ्याला मुलगी दिली तो जेवढा परमार्थ करतो त्याचं अर्ध पुण्य त्याच्या पत्नीला मिळतं डॉक्टर वकील इंजिनियर मॅजिस्ट्रेट बॅरिस्टर विक्रीकर अधिकारी लाख नोकऱ्यावाल्यांना दिली सगळा पैसा तिच्या हातात राहील परंतु पुण्य नाही मिळणार काही मिळणार नाही सेवा घडणार नाही जाता जाताना सांगून निघून जातो वासना इतकी वाईट आहे वासना ओढाडग आहे गड्यांना ओढाडग आहे हिचा हाणून मोडावा पाय मग घोड मिटून टाकू का जगद्गुरु तुकोबारायांची जी वासना आहे ती शुभ वासना आहे तुका म्हणे देवापाशी येईल ऐसी वासना ही एक वासना आहे म्हणून मने हरी रूपी गुंतल्या वासना मने हरी रूपी गुंतल्या वासना मने हरी रूपी गुंतल्या वासना उदासत्या सुना गौरीयाच्या उदासत्या सुना गौरीयाच्या उदासत्या सुना गौरीयाच्या 35 ते 36 वेळा वासना शब्द गाथेमध्ये आलेला आहे मग आता कळालं तुकोबाराय म्हणतात माझी वासना पुरी करा माझी वासना पुरी करा मग तुकोबारायांचं स्वरूप नेमकं काय आहे पहिल्या चरणात देवा वाजे ते देवा वाजे ते देवा वाजे देवा वाजे देवा वाजे देवा वाजे
आता आलं असेल त्याला वाटलं आत्ता पहिलं चरण आलंय. 1.5 तास होऊन गेला, आता पहिल्या चरणात आपण आलो. एक जाता जाता ऐका, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्याची संगत मला पाहिजे. असे आहेत महात्मे, हो आहेत. जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे, असे चोख चित्ताचे जे महात्मे असेल आणि त्यांच्या चित्तामध्ये भगवंत वास्तव्य करतो त्याची संगत मला पाहिजे. बुवा थांबा थोडं. परमात्मा सगळ्या प्राण्यांच्या हृदयात आहे. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्ट. हा श्लोक 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानां देहादे एक सर्व गती राम. देहादे एक सर्व देहामध्ये परमात्मा आहे. अल्लाह तूही मौला ईश्वर सगळ्या ठिकाणी. ईश्वर सर्वभूतानाम 18व्या अध्यायातला 61वा श्लोक आहे. भगवंत सर्वाच्या हृदयात आहे ना. असा एक नाग आहे, त्याला कोबरा म्हणतात इंग्रजी बोलणारे. 1250 सापाच्या जाती आहेत. मोजू नका, बरोबर ठेवा. 1250 जातीमध्ये 7 जाती भयंकर विषारी आहेत. सर्पदंश झाला की आपल्या रक्तवाहिन्यापासून आपल्या हृदयापर्यंत विष पोचलं की हृदयक्रिया बंद पडते आणि तो माणूस 7-8 मिनिटात मरतो. असा साप आहे कोबरा, धामण. बरं बरं बरं, अजून मग त्याच्याही हृदयात परमात्मा आहे. मग त्याची संगत कराल का? जार कर्म करणारा पुरुष, जार कर्म करणारी स्त्री याची संगत कराल का? अरे भारत मातेचा भ्रष्टाचार करून स्वतःची धन संपत्ती वाढवणारा याची संगत तुम्ही कराल का? त्याच्याही हृदयात देव आहे. बोलले ना आमचे महाराज हरिपाठातलं चरण, सर्वगटी राम. बर विचारू का, अजगराच्या शरीरात देव आहे त्याची संगत कराल का? ज्याला कोरोना झालेला आहे त्याच्याही हृदयात देव आहे, त्याची संगत कराल का? वंदा विदुरुण शिवनाय शिवनाय वंदा विदुरुण शिवनाय शिवनाय वंदावे दुर्न शिवनाय शिवनाय वंदावे दुर्न. तुका म्हणे सर्व विंदू नारायण, तुका म्हणे सर्व विंदू नारायण,
करून शिवू नये. अशा विषारी प्रकृती, दोषा प्रकृतीचा स्वीकार कराल का, संगत कराल का? याचं एकच उत्तर असं आहे, ऐकून घ्या. सर्वांच्या हृदयात देव आहे, मी सांगून टाकलं तुम्हाला. कोणी का असेना, पण आम्हाला संगत कोणाची पाहिजे? सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेडे हृदय कमळी, खेडे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या अशा महात्म्याची संगत मला पाहिजे, ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे. अखंड जया तुझी प्रीती, मजले दयाची संगत, अखंड दया तुझी प्रीती, मजले दयाची संगती, मजली कमळापती, तुझ मनानी कंटाळा, तुझ मनानी कंटाळा, पडली राहील ते नाही, उगाच संताची बाई, पडली राहील ते नाही, उगाच संताची बाई, कमळापती, तुझ मनानी कंटाळा, तुझ मनानी कंटाळा, पडली राहील ते नाही, उगाच संताची बाई, पडली राहील ते नाही, उगाच संताची बाई. वाल्ह्या कोळी हा जन्माने ब्राह्मण होता, त्या लोकात राहिल्यामुळे कोळीयाची कीर्ती वाढली. कोळी म्हणतात त्याला जन्माने ब्राह्मण होता, पण नारदजीची संगत मिळाली, वाल्मिकी झाला, केले रामायण रामायण. गोपींची संगत उद्धवजींना मिळाली, भगवंतानेच पाठवलं होतं. पहा गोपींचा बोध कसा आहे, तो भागवतात कथा आहे. संगत मिळाली आम्हाला. 4 वर्ष ज्ञानोबारांची संगत मिळाली, आळंदीची संगत मिळाली, शिक्षक मंडळींची संगत मिळाली. कोणी गाथा पाठ केला माझ्या पाठाला, कोणाची ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचा अमृतानुभव पाठ, आणि काहींचं सगळं सपाट. संगतीचा परिणाम आहे. संगत सांग, एक वाक्य सांगूनच जातो आता, वेळ किती राहिला तो राहू. ऐका, संतांचा संग अज्ञानाचा भंग करतो, संसारी माणसाचा संग साधनेत भंग करतो. 2 झाले का? आणि टाडकऱ्याचा संग कीर्तनाला रंग आणतो. 3 झाले. मातीचा संग लोखंडाला माती करतो. ओ हो, ठीक आहे सगळं. अशी संगत मिळाली बाई, संत समागमी धरावी, संताची संगती न लगे मुक्ती धन संपदा. संत संग मला असं राहुलं जात नाही, एक चालच म्हणतो आता. निवडवरांची गवडणवर द्या मग. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. तेने संता सज्जन भेटाले, तेने संता सज्जन भेटाले गोपाळ, तेने संता सज्जन भेटाले गोपाळ, तेने संता सज्जन भेटाले गोपाळ. त्यांनी फेडिला बुद्धीचा ओमाळ, त्यांनी फेडिला बुद्धीचा ओमाळ.
संत निळोबरायांच्या 58 गवळणी, दररोज 58 गवळणीवर भजन होतं. मी स्वतः ऐकलेलं आहे. आणि त्या निळोबरायांची ही गवळण, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. काय केलं त्यांनी? फेडला बुद्धीचा, हातापायाचा मड फेडणारी आई आहे. संतूर साबण आहे, पूर्ण स्नान संतूर. हा लाव बाबा. 200 कोटी रुपये कमवून त्यांच्या देशात घेऊन जातात ते. हा मड काढणार आहे. हा मड, कानातला मड, डोळ्यातला मड, इथला, हे सगळे मड आहेत. पण मनातला मड काढण्याकरता संत संत. काय बाकीचं बाष्कड गप्पा काही सांगायच्या नाही. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट संपली, चहा ठेवा. वाया व्यर्थ कथा. संत भेटणे इतकं पुण्य पाहिजे. ऐकात आहे या गोष्टी मी काय बोलतोय ते. जाऊ द्या, ते हसणं चुलीमध्ये जाऊ द्या. संत भेटणे इतकं पुण्य पाहिजे. संत ओळखण्याकरता दिव्य दृष्टी पाहिजे. संतांची सेवा करण्याकरता श्रद्धा सबुरी पाहिजे. आणि संत कृपा होण्यासाठी आपलं भाग्य पाहिजे. 4 गोष्टी झाल्या. 1-2 उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. निळोबारायांना तुकोबाराय भेटले, गावबाला नाथ बाबा भेटले, बरोबर आहे. विसोबा खेचर, विसोबा चाटीला ज्ञानोबाराय भेटले, असंच आहे. रेड्याला ज्ञानोबाराय भेटले, पैठणच्या मुसलमानाला नाथ बाबा भेटले. ही भेट झाली पाहिजे. निघ थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. काय 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 काही नाही ध्यानात राहिलं. परत सांगू, निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात राहिलं वांग्याचं देठ. संत भेट जीवनात झाली पाहिजे. आणि तू जर कृपा करशील ना देवा, तर मला संत भेटतील अशी माझी वासना आहे. देव वसे चित्तीन त्याची घडावी संगती. एक सद्ग्रस्त, त्यांची म्हैस पडून गेली, दोर तोडला असेल तिने. पुणे जिल्ह्यातली काल्पनिक कथा नाही घडलेली, इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा. म्हशीला हुडकत हुडकत डोंगरावर आलेत आणि महाराजांचं भजन चालू होतं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. ओ बुवा, ओ भजन करणारे बाबा, ए बाबा काय आहे? इकडं म्हैस आली होती का? अरे वेड्या, म्हैस पाहण्याकरता देह नाही, देव पाहावया करी ओ सायास. अरे म्हैस म्हैस काय करतो? देव पाहण्याकरता प्रयत्न कर. अहो बाबा, तुम्हाला काय कळणार आहे? हा, वेदाचा अर्थ त्यांना माहित, तू काय बोलतो? अहो लय म्हैस गुणाची, सारं दूध काढलं, वापलं, वापलं म्हणजे विकलं, साऱ्या घराचं भागत. लय गुणाची म्हैस, पण कुठशी पडून गेली काय कळनास. अरे जा घरी, तुझी म्हैस घरी गेली. माझी म्हैस घरी गेली, तुम्हाला इथं कसं कळालं? अरे घरी गेल्याशिवाय तुला कसं कळल? महाराजांपुढे काय बोलणार आहे तो? जा घरी. खरंच, अरे तुझी पत्नीने तुझी ती म्हैस बांधली आणि ती आता दूध काढत आहे घरी. माझी मंडळी ती दूध काढते म्हशीचं, तुम्हाला इथे कसं कळालं? अरे तू घरी गेलाच नाही तर इथे कसं काय कळेल? आला त्या वेळेला म्हशीने दूर कारण काही प्राणी जो खाऊ घालतो त्यालाच ओळखतात. समजलं ना? तेवढ्यात बाई म्हणायला लागली, अहो धनी कुठची ओळखायला लागल्यात म्हैस? लय गुणाची म्हैस घरी आली बघा. कालचं दूध आजचं दूध काढलं, आता दूध वापायचं म्हणजे विकायचं. आणि ती म्हैस तुमच्याकडे बघ, ती वैरण टाका म्हणून म्हणती. अगं जाऊन दे तिकडं. अहो असं काय करता? म्हैस घरी आले ना, हे बघा ना दूध काढलं ना. अहो तू मस्ती काय झालं असलं? अगं गब्बईस, अहो असं काय झालं तुम्हाला? अगं तू बुवा म्हणला म्हैस घरी गेली, तुझी पत्नी दूध काढत हे, म्हैस खुट्यावर उभी आहे. त्या बोला तिथं कसं कळालं? तिथून निघाला. त्याचं नाव गंगाराम मावाळ आहे. वारकरी संप्रदायात तुकोबारायांच्या 14 टाडकऱ्यातलं एक टाडकरी आहे. त्याचं गाव कडूस आहे. कडूस गाव आहे.
राजगुरुनगर तालुका आहे, सप्ताह होतो तिथे. आणि त्या ठिकाणी तुकोबारायांचा संघ त्याला लाभला, टाडकरी झाला आणि लेखक झाला. हा संत संगतीचा परिणाम आहे. याच्या विरुद्ध उदाहरण सांगतो. एक सद्ग्रस्त गावात आले. रामराम तात्या, रामराम अण्णा, कुठे गेले होते? म्हणे मी बँकेत गेलो होतो पैसे काढायला. कसले? ऊसाचं पेमेंट. किती होतं? 3.5 लाख रुपये. मिळालं का? म्हणे हो. त्याच्याच बाजूला गावातलाच माणूस चोऱ्या करणारा होता, गावातला चोर. त्याने ऐकलं की याच्या घरी पैसे आणले. त्याने मातीच्या भिंती फोडल्या, पैसा पळवला, गेला पैसा. त्याने 2-3 गल्ल्यांना माणसं ठेवलेली होती. इकडनं कोणी माणूस आला त्या रात्रीच्या वेळेला, तिकडनं कोणी आला तर कुत्र्याचा मांजराचा आवाज काढायचा, आपण पळू. 3-4 माणसं त्यांनी पाहिलं, घरी जायचं नाही, पैसा मिळाला. गावाच्या बाहेर 2 फरलांगवर एक साधूची कुटिया होती. साधू उन्हाळ्याचे दिवस अंगणात झोपलेला होता, कुटीच्या अंगणात. ओ बाबा, आप सो गए क्या? हे चोर म्हणतात, पैसे घेऊन गेलेले. अब जागो बाबा. अरे कौन हो तुम? हम तो गन्ना काटने वाले लोग हैं, हम तो पगडंडी भूल गए. पगडंडी म्हणजे पाऊलवाट, ही उत्तर प्रदेशची हिंदी आहे. तो हमें तो पानी पीना है बाबा. तो पियो ना, पियो. मैं लाता है, मटका से पाणी लाता है. तो पाणी घ्यायला गेला, तेवढ्यात 10च्या नोटांचं अर्ध बंडल साधूच्या उशाखाली घालून दिलं. पाणी प्याले. बाबा इधर पिसाब के लिए कोई जगह है? जाओ कुटी के पीछे जाओ, जाओ. त्याने तो कार्यक्रम केला आणि एका दगडाखाली अर्ध बंडल ठेवून दिलं, वरून दगड ठेवला. बाबा हम तो चलते है. निघून गेले. पैसा गेला, पैसा गेला, पैसा गेला. कुत्रा आणला, श्वान पथक, डॉग कॉड. शोधत शोधत त्याने जो माग काढला तो साधूच्या कुटीजवळ. साधूच्या कुटीजवळ जी उशी होती, साधू मध्ये पूजा पाठ करत होते दिवसा, 7, 7:30, 8ची वेळ. असा आवाज काढला, पंजे मारले उशीवर. बाबा इधर आओ, ये पैसा इधर कैसा क्या आ गया? अरे हमको क्या पता है, हम तो कुटी रोटी छाटी लंगोटी ये छोड़ के सब बातें झूठी, हमें कुछ लेन देन नहीं पैसों से. तो ये पैसा कैसा क्या आ गया? तिथून पुन्हा कुत्र उंगत उंगत झोपडीच्या मागे गेलं. त्या दगडावर पंजे मारले, दगड उचलला, अर्ध बंडल तिथे सापडलं. ये पैसा कुटिया के पीछे आपके बिस्तर में मिल गया, बैठो गाडी में. घेणं देणं 1200चं बेन, कार्ड पाता कंदील लावून निघून येणं. काय केलं होतं साधूने? ज्याचं पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार